अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून विराजने आपला फर्निचरचा व्यवसाय भरभराटीस आणला होता. काही दिवसात तो शहरातील एक नावाजलेला व्यावसायिक म्हणून सर्वांच्या परिचयाचा झाला होता. प्रेमळ स्वभाव व आपल्या गोड बोलण्यानं तो ग्राहकांचे मन लगेच जिंकायचा. एखाद्या ग्राहकाला एखादी वस्तू घ्यायची नसली तरी त्याच्या बोलण्याच्या जादूनं ती वस्तू तो ग्राहक विकत घ्यायचा. त्यामुळे त्याचा व्यवसाय अगदी कमी कालावधीमध्ये भरभराटीस आला होता. एके दिवशी त्याचा मित्र धनंजय बऱ्याच दिवसाने त्याच्या दुकानावर आला. खूप दिवसांनी मित्र भेटल्यामुळे विराजला खूप आनंद झाला. त्याने लागलीच स्पेशल चहा मागवला. थोडा वेळ जुन्या आठवणीतील गप्पा झाल्या. दोघेही जुन्या आठवणीत रमून गेले. थोड्या वेळाने धनंजय म्हणाला, मित्रा, मला जरा पैशाची गरज आहे. तुला 2 महिन्यांनी परत देतो. मोकळ्या स्वभावाचा विराज लगेच म्हणाला, किती पैसे हवेत? 2 लाख. धनंजय जरा कचरतच बोलला. विराजने लगेच आपल्या कामगाराला चेक लिहून दिला व बँकेतून 2 लाख रुपये काढून आणायला सांगितले. नोकराने पैसे आणून विराजकडे दिले. विराजने धनंजयला पैसे दिले. एवढे पैसे लगेच दिलेस? मला वाटले नव्हते तू लगेच देशील. मला विचारलं पण नाहीस कशाला हवे आहेत? धनंजय काहीशा आनंदात व आश्चर्यातच म्हणाला. मग मित्र कशाला म्हणतात? विराजने हसत त्यालाच उलट प्रश्न केला. धनंजय पैसे घेऊन गेला. काही दिवसानंतर आणखी त्याच्या एका मित्राला 1 लाख रुपयाची गरज पडली. विराजने त्यालाही 1 लाख रुपये दिले. आपला मित्र पैशावाला आहे. तो मागितले की पैसे देतो. त्यामुळे त्याच्याकडून उसने पैसे घ्यावे या भावनेने बऱ्याच मित्रांनी त्याच्याकडून उसने पैसे नेले. आता जवळपास 15 लाख रुपये त्याच्या मित्रांकडेच होते. आणखी काही दिवसांनी विराजचा मित्र राहुल त्याच्याकडे 1.5 लाख रुपये मागायला आला. यावेळी मात्र विराजकडे पैसे शिल्लक नव्हते. विराजने त्याला पैसे नाहीत म्हणून सांगितले. त्यावेळी राहुल नाराज झाला. त्याचे विराजला खूप वाईट वाटले. आपण आपल्या मित्राला पैसे देऊ शकलो नाही याचा विचार करत तो दुःखी झाला. दुसऱ्या दिवशी राहुलचा विराजला फोन आला. विराज, मला मोतीलाल सेठ पैसे देतो म्हणाले आहेत, पण मध्ये जबाबदारी घ्यायला कोणाला तरी घेऊन ये म्हणाले आहेत. तू इकडे येतो का? विराजने त्याला येतो म्हणून सांगितले व मोतीलाल सेठच्या दुकानाकडे गेला. विराजला पाहून हसतच मोतीलाल सेठने विराजला नमस्कार केला व तो राहुलकडे पाहत म्हणाला, अरे, विराज सेठ येणार आहेत हे मला आधी सांगायचे ना. त्यांची यायची गरज नव्हती. फोनवर बोलले असते तरी चालले असते. 3 महिन्यात 1.5 लाख रुपये व्याजासह परत करतो या अटीवर मोतीलाल सेठने राहुलला विराजच्या मध्यस्थीवर व्याजाने पैसे दिले. काही दिवस असेच गेले. दिलेल्या मुदतीवर विराजला मित्रांनी पैसे परत दिले नाही. सरळ मनाच्या विराजला त्यांना पैसे परत मागू वाटेनात. काही मित्रांनी घेतलेले पैसे वेळेवर परत दिले, पण विराजने दिलेल्या पैशांपैकी अर्धे पैसेही वेळेवर परत आले नाही. त्यामुळे विराजला व्यापाऱ्यांचे मालाचे पैसे वेळेवर देता येईनात व त्यामुळे व्यापारी त्याला मालही देईनात व पैसे देण्यासाठी सारखा तकादा करू लागले. विराजने उधारीवर पण काही ग्राहकांना वस्तू दिल्या होत्या. ते ग्राहक पण त्याला पैसे देईनात. काही मित्र व काही ग्राहक तर विराजला पाहून आपला रस्ता बदलू लागले. काहींनी तर त्याला बोलणे सोडले. त्यामुळे विराज खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडला. असं म्हणतात, अडचणी आल्या की सगळ्या बाजूने एकदाच येतात. विराज सोबतही असेच झाले. त्याच्या वडिलांचे अचानक दुखू लागले. डॉक्टरांनी बायपास सर्जरी करावी लागेल, त्यासाठी 4 लाख रुपये खर्च येईल असे सांगितले. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया होणे गरजेचे होते. विराजचे जवळपास 10 लाख रुपये बाहेर अडकले होते. पण आज त्याच्याजवळ वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी 50,000 रुपये सुद्धा नव्हते. काही मित्रांनी उसने घेतलेले पैसे परत आणून दिले. ते जवळपास 3 लाख रुपये भरले. आणखीन 1 लाख रुपये कमी पडत होते. विराजने कसे तरी इकडून तिकडून पैसे गोळा केले. त्याच्या वडिलांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली. 2-3 दिवसातच मोतीलाल सेठचा विराजला फोन आला. विराज सेठ, काल आपली मुदत संपली. 3 लाख रुपये कधी देणार? विराजकडे आता पैसे शिल्लक नव्हते. त्याला मोतीलाल सेठचा स्वभाव माहीत होता. मोतीलाल सेठला जर वेळेवर पैसे दिले नाही तर तो आपल्या दुकानातील सामान उचलून न्यायला कमी करणार नाही व आपला भर माणसांमध्ये अपमान करेल. 2-3 दिवसात पैसे देतो असे विराज अविश्वासानेच बोलला. काय विराज सेठ, माणसानं बोललेल्या मुदतीत पैसे परत द्यायला पाहिजेत. तुम्ही आहेत म्हणून मी शांत बसलो. नाहीतर मी दुसऱ्याला 1 दिवसाचाही जास्त वेळ देत नाही. मला 2 दिवसांनी व्याजासकट पैसे परत हवेत असे म्हणून मोतीलाल सेठने रागातच फोन ठेवला. आता मात्र विराजचे हातपायच गळाले. त्याने लगेच राहुलला फोन केला. 2-3 वेळा फोन करूनही राहुलने फोन उचलला नाही. त्यामुळे विराज राहुलच्या घरी गेला. त्याने बाहेरून राहुलला आवाज दिला. राहुलचा मुलगा बाहेर आला. विराजने त्याला राहुलला बोलावण्यास सांगितले, पण त्या मुलाने पप्पा घरी नाहीत म्हणून सांगितले. राहुलची चप्पल बाहेरच असल्याचे विराजने पाहिले. तो घरातच असणार, पण तरीही त्याने त्याच्या मुलाला घरी नाही म्हणून सांगायला सांगितले. विराज खूप तणावात आला. तो आपल्या घरी गेला. त्याच्या बायकोने त्याला जेवायला वाटले,
पण त्याचे जेवणात लक्ष लागेना, त्याला अन्न गोड लागेना. त्याने कसेबसे 2 घास घशाखाली उतरवले व हात धुतला. त्याचा 2 वर्षाचा मुलगा त्याला येऊन बिलगला, पण विराजने टेन्शनमुळे त्याला बाजूला झिटकारले व तो घराबाहेर पडला. तेवढ्यात त्याला पुण्याच्या व्यापाराचा पैशासाठी फोन आला. विराज, पैसे कधी देतो? मी माल उचलून परत नेईन. थोडे थांबा शेठजी, देतो आपले सर्व पैसे. जरा अडचणीत आहे. मला अडचण बिडचण काही माहीत नाही. मला 2 दिवसात पैसे पाहिजेत, असे ठणकावत त्याने फोन ठेवून दिला. आता मात्र विराजला खूप मानसिक त्रास होऊ लागला. त्याला छातीवर दडपण आल्यासारखे जाणू लागले. ज्यांना आपण त्याच्या संकटसमयी पैसे दिले त्यांनीच आज मला वेळेवर पैसे दिले नाहीत. आपले पैसे असून पैसे मागण्याची चोरी झाली आहे. पैसे मागावे तर समोरचा नाराज होत आहे, बोलणे सोडून देत आहे. राहुलच्या व्यवहारात तर उगाच मध्ये पडलो. तो शेठ, आता आपल्याला काही सोडणार नाही. या विचारांनी त्याच्या छातीवर प्रचंड दडपण आल्याचे त्याला जाणवले. आता रात्र झाली होती. तो एकटाच शहरापासून दूर एका निर्जनस्थळी येऊन बसला होता. उशीर झाल्यामुळे त्याच्या बायकोचे फोनवर फोन येत होते, पण तो फोन घेत नव्हता. त्याची बायकोही काळजीत पडली होती. खूप वेळ विचार करून तो घरी आला. घरी त्याची बायको त्याची वाटच पाहत होती. त्याचा 2 वर्षाचा मुलगा शांत झोपला होता. विराज त्याच्या जवळ गेला. त्याने आपल्या त्या बाळाकडे पाहिले आणि त्याला गहिवरून आले. हा बाळ किती शांत झोपला आहे. त्याला भविष्याची चिंता नाही. त्याचं भवितव्य आपणच आहोत. आपलेच काही बरे वाईट झाले तर? या विचाराने त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच्या पत्नीने त्याला आपल्या छातीशी धरले. त्याचे अश्रू पुसले. तिच्या प्रेमळ स्पर्शाने त्याला खूप बरे वाटले. मी गेल्या काही दिवसांपासून बघते आहे, तुमची मानसिक स्थिती बरोबर नाही. तुम्ही थोड्या थोड्या गोष्टीवर चिडचिड करत आहात. तुम्ही कोणत्या तरी प्रचंड दडपणात आहात. पण तुम्ही मला त्याबद्दल काहीच सांगितले नाही. त्यावर विराजने तिला घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्याच्या बायकोने योग्य नियोजन केले. आपले बाहेर किती पैसे आहेत व आपल्याला देणे किती आहेत याचा ताळमेळ लावला. देण्यापेक्षा 7 लाख रुपये येणे जास्त होते व दुकानातील मालही नफ्यामध्येच होता. तिने कपाट उघडले व आपले सोने विराजपुढे ठेवले. ती म्हणाली, हे घ्या सोने. हे कमीत कमी 3 लाखाचे तरी भरेल. माझ्याकडे बचत केलेले 1 लाख रुपये आहेत. तिचे बोलणे ऐकून तो खूप खुश झाला, कारण तकादा लावणाऱ्यांचे देणे तेवढ्यात देता येणार होते. पण त्याला तिचे सोने घेण्यास कमीपणा वाटू लागला. तेव्हा ती म्हणाली, घ्या, तुम्हीच माझं सोनं आहात. तुम्हाला जर सुख नसेल तर मी हे सोनं घालून कशी सुखी राहील? तिच्या प्रेमळ बोलण्यानं त्याला आणखीन हुरूप आला. पुरुष हा लढवय्य असतो तर त्याची पत्नी ही त्याची प्रेरणा असते, याचा प्रत्यय त्याला त्यावेळी आला. तेवढ्यात विराजला धनंजयचा फोन आला. त्यानेही घेतलेले 2 लाख रुपये उद्या देतो म्हणून सांगितले. त्यामुळे दोघेही पतीपत्नी खूप खुश झाले. काही दिवसात वसुलीबाबत विराजने योग्य नियोजन करून जवळपास सर्व उधारी व उसनी दिलेले पैसे जमा केले व तो आता पूर्वपदावर आला. आता त्याला कळाले होते, आर्थिक व्यवहार ही एक कला आहे. जर आपण आर्थिक व्यवहार योग्य प्रकारे केला नाही तर आपण आपल्या सर्वस्वासह आपले सुखही गमावू शकतो. आपण कितीही पैसा कमावला व आपण आर्थिक नियोजन करण्यात चूक केली तर आपल्याला बर्बाद होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पैसे उसने देण्यास किंवा वस्तू उधार देण्यास काही हरकत नाही, पण त्याला मर्यादा हव्यात. कोणतीही गोष्ट मर्यादेच्या बाहेर गेल्यावर आपण अडचणीत येतो. आर्थिक नियोजन व्यवस्थित केले तर आयुष्याचे नियोजनही चांगले होते. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.